जय शंभूराजा मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ कुठला सुद्धा प्रमोशन नाही, काही नाही। सगळ्यात पहिले सांगतो एक तुम्हाला असे ॲप्लिकेशन मी सांगणार आहे, जर तुम्ही हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले आणि तुमचा फोन जर चोरी झाला तर ह्या एका ॲप्लिकेशनच्या मदतीतून ज्या व्यक्तीने तुमचा मोबाईल चोरला त्याचा फोटो किंवा त्याचं लोकेशन सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते। दुसरी गोष्ट अशा बरेचसेच ऑप्शन्स आहेत ह्या ॲप्लिकेशनमध्ये, ह्याच्या मदतीतून तुम्ही माहिती करून घेऊ शकता आणि तुमचा फोन आहे तो जर तो स्विच ऑफ करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा स्विच ऑफ होणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो व्यक्तीचा फोटो आहे तो तुम्हाला सुद्धा सेंड होणार आहे। सगळ्यात पहिले सांगतो ही ॲप्लिकेशन कशी इन्स्टॉल करायची, कशा पद्धतीने वर्क करते आणि हे ॲप्लिकेशन जे की आहे कुठल्या ॲप्लिकेशनचं नाव काय सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार आणि हे ॲप्लिकेशन जर इन्स्टॉल तुमच्यात असेल तर कशा पद्धतीने याला सेटअप करायचं संपूर्ण जी की डिटेल्स आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ काय तुम्हाला मी सांगतो, कारण की बरेचसे जणांचे फोन चोरी होतात आणि बरेचसे जण फोन ट्रॅक करू शकत नाहीत, त्यांना माहीत सुद्धा होत नाही की आपला फोन कुठे चोरी झाला आहे, कोणी नेला आहे। संपूर्ण डिटेल्स आहेत सगळे काय तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर सांगणार आहे। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले मी सांगतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही जर ॲप्लिकेशन इन्स्टॉल केली ह्या ॲप्लिकेशनमध्ये जितके ऑप्शन्स भेटतात बाकी कुठली सुद्धा ॲप्लिकेशन आहे तुम्हाला इतके ऑप्शन्स देत नाही। सगळ्यात पहिले तर प्ले स्टोर ओपन करून घ्या, सर्च बारमध्ये जायचा आणि येथे तुम्हाला हे ॲप्लिकेशन असेल ते इन्स्टॉल करून घ्यायचे। फ्लॅशगिट नावाचे ॲप्लिकेशन आहे, हे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि येथून बघू शकता किती इन्स्टॉलिंग आहेत सगळं काय डिटेल्समध्ये इथे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे येथून ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन्स येतात, नेक्स्ट करत जायचं आहे। सगळ्या ज्या काही परमिशन्स असतील ते सगळ्या परमिशन्स अलाव करून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने इंटरफेस आल्यानंतर येथे बघू शकता 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत। एक ऑप्शन आहे तो मी एक्सप्लेन करून सांगणार कशा पद्धतीने वर्क करत आहे सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तर फ्लॅश जो की 1 नंबरचा ऑप्शन आहे, शटडाऊनचा जो की ऑप्शन आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। जर तुमचा सगळ्यात पहिले सांगतो ज्यावेळेस त्या ऑप्शनवर क्लिक कर त्यावेळेस तुम्हाला येथे जीमेल आय डी ती ॲड करून घ्यायची आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी जीमेल आय डी चालू असेल तेच तुम्हाला ॲड करायचे। कशासाठी ॲड करायचे काय सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगतो। सगळ्यात पहिले जीमेल आय डी ॲड केल्यानंतर हा जर ऑप्शन तुमचा ऑफ असेल तर ह्याला ऑन करून घ्यायचा आहे। जसं की ह्याला तुम्ही ऑन केल्याने काय होणार आहे, सगळ्यात पहिले तर तुम्हाला माहिती आहे तुमचा फोन चोरले गेल्यानंतर सगळ्यात पहिले काय होणार, तो फोन आहे तो स्विच ऑफ करण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्याला काय होणार, फेक अशा पद्धतीने स्क्रीनशॉट दिसणार आहे। जसं आपण फोन स्विच ऑफ करतो तशाच पद्धतीने स्क्रीनशॉट त्याला फेक त्याच्या मोबाईलवर दिसणार आहे, म्हणजे आपला मोबाईल ज्याने चोरला आहे त्याच्यावर तो समजेल की बाबा ह्याचा फोन आहे तो स्विच ऑफ झाला, पण ॲक्च्युली तुमचा फोन आहे तो चालू असणार आहे जर हा ऑप्शन ऑन असेल तर। दुसरं सेटिंग तुम्हाला सांगतो जे की सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग हे जे की ऑप्शन आहे रिमोटचं, तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर ते रिमोटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं जो की हा ऑप्शन तुम्हाला इथे दिसत असेल ओके। तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग होईल, एक 5 ते 10 मिनिट थोडंसं लोडिंग घेतं। काही वेळेस नेटवर्क जर तुमचं स्लो असेल तर सांगतो की लगेच तुमचा इथे लोडिंग होणार आहे। जर नेटवर्क तुमचं फास्ट असेल तर 1-2 ते 3 मिनिट पण लागू शकत नाहीत, लगेच लोडिंग होतं ओके। त्यानंतर इथे बघू शकता हे 3 ऑप्शन्स आलेले आहेत ओके। तर हे ऑप्शन्स कशासाठी दिले सगळ्यात पहिले समजून घ्या। जो की हा ऑप्शन आहे हा एक आणि हा एक। सगळ्यात पहिले सांगतो जो की फ्रंट कॅमेरा, म्हणजे जसं की आपला फ्रंट कॅमेरा तुम्हाला सुद्धा माहिती आहे समोरचा कॅमेरा ओके। तर ज्यावेळेस तुमचा फोन चोरी होणार आहे त्यावेळेस तो व्यक्ती काही छेडछाणी करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस त्या फोटो आहे तो तुम्हाला तुमच्या जीमेलवर येणार आहे। त्यासाठी सांगितलं तुम्हाला जीमेल आय डी ती तुमची चालू असेल तीच लॉग इन करून घ्या ह्यात। त्यानंतर ते जीमेलवर तुम्हाला इमेज आहे तो त्याचा सेंड होणार आहे आणि जो त्या आसपासचे जितके फोटो असतील ते सगळे तुम्हाला कॅप्चर करून तुम्हाला तुमच्या जीमेलवर येणार आहेत। फक्त काय करायचं, फ्रंट कॅमेरावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, जे की ते फ्रंट कॅमेराचा ऑप्शन दिसेल यावर क्लिक करून घ्या। तुम्हाला जो कॅमेरावर क्लिक करा फ्रंट करायचा आहे बॅक करायचा आहे तो सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं बघू इथं अशा पद्धतीचं तुम्हाला थोडंसं लोडिंग येईल आणि त्यानंतर जे की फोटोज काय कॅप्चर केले ते तुमच्या जीमेल आय डीवर हे सेंड करेल। जर तुम्हाला काय समजत नसेल कशा पद्धतीने काय तर हिने डायरेक्ट इथे व्हिडिओ दिला यूट्यूबचा, हे व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने काम करतं काय सगळं काय समजून जाईल। ॲक्च्युली मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं थोडंसं इथे रिडायरेक्ट, कारण की मी आता म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असल्यामुळे थोडंसं अशा पद्धती होत आहे ओके। तर सगळ्यात पहिले सांगतो थोडंसं अशा पद्धतीने रिस्टार्ट होत आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी की फोटोज व्हिडिओ जी की असतील ते तुमच्या जीमेलवर सेंड होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला सांगतो तुमचा जीमेल जो चालू असेल तोच तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक येऊन इथे बघू शकता रिमोट लॉकचा एक ऑप्शन भेटेल, बघूया हा पण इम्पॉर्टंट आहे। ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केल्यानंतर रिमोट लॉकच्या ऑप्शनवर जर तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे फेरशी थोडंसं लोडिंग घेणार आहे, एक मगाचीच प्रोसेस जशी होती तशाच पद्धतीतून लोडिंग घेणार आहे आणि त्यानंतर ॲक्च्युली बघू शकता येथे काय लिहिलं आहे बघू शकता। इथून तुम्ही तुमचा मोबाईल आहे तो इथून टर्न ऑन करून घ्या आणि तुमचा मोबाईल आहे बघू शकता इथे लिहिलं आहे बघू शकता प्लीज नॉट दिस इज, म्हणजे जो की तुमचा मी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगतो की
तुमचा मोबाईलमध्ये काही काही वेळ कसं व्हॉट्सअप म्हणा, ह्या बऱ्याचशाच गोष्टी असतात, व्हॉट्सअपचे चॅट म्हणा, मेसेज म्हणा, अशा गोष्टी असतात त्या सेफ राहू शकतात. कारण की तुम्ही तुमचा मोबाईल आहे तो इथून लॉकसुद्धा करू शकता. फक्त टर्न ऑन करून घ्यायचं आहे. टर्न ऑन केल्याने इथे तुम्ही लॉक करून घेऊ शकता. रिमोट लॉकवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ह्या ऑप्शनला ऑन करून घ्यायचा आहे आणि त्याने तुमच्या जो की मोबाईल आहे तो तुम्ही इझिली इथून लॉक करू शकता. आणि कशा पद्धतीने लॉक करायचं त्यासुद्धा तुम्हाला इथे व्हिडिओ एक्सप्लेन करून दिलेला आहे. म्हणजे की हे दुसऱ्या मोबाईलमध्ये लॉग इन करायचं, तिथे तुमची जीमेल आय डी ॲड करून त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल आहे तो लॉक करू शकता. आणि तुमचा मोबाईल एकदा लॉक केल्यानंतर तो व्हॉट्सअप म्हणा, फेसबुक म्हणा, ह्या बरेचशा जे पर्सनल डाटा असतो ते तुमचा बाहेर कुठे लीक होणार आहे आणि तो वाचूसुद्धा शकणार नाही. ह्यासाठी हे इम्पॉर्टंट सेटिंग आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो जे की लास्ट सेटिंग आहे सर्वात इम्पॉर्टंट. ह्या सेटिंगच्या मदतीतून तुम्ही ॲक्च्युअली त्याचं लोकेशन तुम्ही इथून माहिती करून घेऊ शकता. त्यासाठी ह्या ऑप्शनला तुम्हाला ऑन करून घ्यायचा आहे. त्यानंतर जेव्हा केव्हा तुमचा मोबाईल चोरी होईल त्यावेळेस तुम्हाला लोकेशनसुद्धा इथे समजणार आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शनसुद्धा भेटून जातात. इथूनसुद्धा तुम्ही जर समजा ह्या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर बघू शकता इथे तुम्हाला अशा पद्धतीने लोकेशनचा मेल येणार. बघू शकता कशा पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ जर पाहिला तर सगळं काय इथे बघू शकता अशा पद्धतीने एक्सप्लेन करून सांगत आहेत. बघू शकता अशा पद्धतीने लोकेशन ती सगळं काय डिटेल्समध्ये तुम्हाला समजून जाईल. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर बघू शकता अशा पद्धतीने प्लीज इंटर इथं जी की ईमेल आय डी इंटर करून नेम इंटर करून सेव्ह करू शकता. ओके, तर ह्या ॲप्लिकेशनचा यूज करून तुमचा मोबाईल आहे तो सेफली कोणीसुद्धा चोरी केला असेल तर तुम्हाला सांगतो ती जी डिटेल्स आहे ती काढू शकता. सगळ्यात गोष्ट सांगतो की येथून सगळ्यात पहिले तर तो मोबाईल स्विच ऑफ करायला गेल्यानंतर त्याला फेक स्क्रीनशॉट दिसणार आहे की मोबाईल त्याला स्विच ऑफ झाला तो समजेल, पण ॲक्च्युअली फोन तुमचा चालू असणार आहे पहिल्या सेटिंगमध्ये. दुसरं जे सेटिंग आहे त्या सेटिंगने काय होणार, त्याचा फोटो आहे तो कॅप्चर करून तुमच्या जीमेलवर येणार. त्यासाठी सांगतो जीमेल आय डी चालू असणारे तुम्हाला इथे टाकायचे. त्यानंतर रिमोट लॉक, तुम्ही तुमचा मोबाईल आहे ते दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये तुमची जीमेल आय डी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून लॉग इन करून त्यात लॉग इन झाल्यानंतर तुमचा मोबाईल आहे तो लॉक करू शकता. जी की लास्ट सेटिंग आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही त्याचं लोकेशन आहे ॲक्च्युअली कुठं आहे लोकेशन संपूर्ण डिटेल्स आहे ती काढू शकता. अशा पद्धतीने ह्या ॲप्लिकेशनचा यूज करा. 100% वर्किंग आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तर चला आपण भेटू उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.